मित्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की ज्याच्यामध्ये एक माकडाचं पिल्लू आईशिवाय जगत आहे आणि त्याला एक माकडासारखं दिसणारी एक बाहुली त्या लोकांनी दिलेली आहे आणि त्या बाहुली बरोबर ते दिवसभर खेळत असते. त्या बाहुलीच्या सहवासात असते जोपर्यंत त्या बाहुलीला कोटरून आईसारखं झोपते. त्या बाहुलीलाच ती आई समजते आणि ते मुक्या प्राण्याचं हे जे वर्तन आहे त्याच्या सहानुभूतीनं अनेक लोक त्याला बघतात, त्याचे व्हिडिओ करतात आणि सोशल मीडियावर ते टाकतात आणि ती व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कदाचित सहानुभूतीच्या भावनेनं असेल, कदाचित कुतूहलाच्या भावनेनं असेल, कदाचित कौतुकाच्या भावनेनं असेल. पण त्या माकडाची जी मानसिक अवस्था आहे की जी आईशिवाय ची भावना आहे, तर अशा प्रकारची भावना फक्त प्राण्यांच्यातच नाही तर माणसात सुद्धा असते. आपल्या आसपास असे अनेक लोक आहेत की जे अशा प्रकारच्या समस्याला ऍक्च्युअली फेस करत आहेत. माझ्याकडे तर असे भरपूर लोक येतात की जे अशा प्रकारच्या समस्याला फेस करत आहेत. असे लोक आहेत, मुलं लहान लहान असे असे आहेत की ज्यांचे आई वडील वारलेले आहेत अपघातात किंवा कुठल्याही कारणाने आणि आई वडिलांच्या शिवाय ते एखाद्या नातेवाईकाकडे त्यांचं संगोपन होत आहे आणि मग त्यांना आईची जाणीव, आईची आठवण येत आहे. किंवा बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना लहानपणी रॅगिंग झालेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी सबकॉन्शियस मांडला आहे आणि त्याच्यातून त्याचा स्वभाव भित्रा बुजरा झालेला आहे, घाबरट स्वभाव झालेला आहे, आयुष्यात कॉन्फिडन्स नसल्यासारखं ते वागत आहेत. असं होतंय. बरीच मुलं अशी आहेत की मुलींच्या बाबतीत खास करून काही लोकांना सेक्शुअल अब्यूज झाले, मुलांना सुद्धा झालेला आहे आणि त्यातून त्यांचा स्वभाव एक त्या सेक्स याविषयी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे किंवा विशिष्ट प्रकारची लोक बघितली की ते घाबरतात. मुली आणि मुलं दोघांनीही अशा प्रकारच्या समस्यांना फेस केलेला आहे. काही मुलांच्या बाबतीत सावत्र आहे किंवा वडील आहेत सावत्र वडील, तर ते दुर्लक्ष करतात. काही अशा आहेत की वडील आहेत पण ते स्ट्रिक्ट अतिशय आहेत की ज्यांनी व्यसनामध्ये किंवा संशय घेऊन मुलांना छळ केला आहे आणि त्या मुलांची वाढ होताना त्या प्रकारची झालेली आहे. सबकॉन्शियस मनामध्ये कुठेतरी लोनलीनेस आणि हेल्पलेसनेस बसलेला आहे. बऱ्याच मुलांच्या बाबतीत मी असं बघितलंय की लहानपणी अगदी लहान असताना, अगदी 5-6 वर्षाचे असताना त्यांना हॉस्टेलवर टाकलंय आणि हॉस्टेलवर गेल्यानंतर त्यांनी अनेक वेगवेगळ्या समस्यांना फेस केलेला आहे. आई वडिलांची त्यांना आठवण आलेली आहे, आई वडिलांशिवाय ते रात्रभर रडलेले आहेत आणि लहान मुलं इतर लहान मुलांच्या त्रासाला सुद्धा बळी बरेच पडलेले आहेत. आता हॉस्टेलमध्ये होतं काय की इतर जी मुलं आहेत त्रास द्यायला ती सुद्धा लहानच आहेत. त्यांना कळत नाही की आपण जो त्रास द्यायला लागलाय तो त्याच्या सबकॉन्शियस माइंडला कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट व्हायला लागलेला आहे. तो मुलगा भित्रा आहे, तो बुजरा आहे, हे इतर मुलांना सुद्धा कळत नाही कारण ते पण लहानच आहेत आणि या त्रासातून ती मुलं कॉन्फिडन्स लेस बनतात. आयुष्यामध्ये मोठं जरी झालं तरी त्यांच्या मनामध्ये एक भीती बसलेली असते. हे आपल्या आसपास असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या मनामध्ये कुठंतरी हा चाइल्डहुड ट्रॉमा असं बसलेला आहे. लहानपणीचा कुठेतरी मानसिक धक्का बसलेला आहे किंवा आपल्या आईनं काहीतरी वाईट त्रास सहन केलेला आहे, वडिलांचा त्रास असेल, सामाजिक त्रास असेल, सहन केलेला आहे आणि त्याच्यासारखंच आपल्या आयुष्यामध्ये काय होईल काय अशा प्रकारची भीती घेऊन सुद्धा अनेक लोक जगत आहेत. आणि आपल्या आसपास असे बरेच लोक आहेत की ज्यांना हे कळत नाहीये की आपल्याला जो काही मानसिक त्रास आहे त्याचा कुठेतरी बेस हा लहानपणीचा आहे आणि त्याच्यातून आपला स्वभाव असा घडलेला आहे आणि आपलं कॉन्फिडन्स नसल्यासारखं जे आपण वागतो ते त्या गोष्टीमुळे वागतोय. त्यामुळे आपल्या आसपास असे कोणी असतील तर त्यांना नक्की मानसिक काउन्सिलिंगची गरज आहे, सायकोलॉजिकल काउन्सिलिंगची त्यांना गरज आहे. हे आपण नक्की ओळखायचं आहे. जर एखाद्या व्यक्तीमध्ये सुसाइडल थॉट येत असतील किंवा निगेटिव्ह विचार येत असतील तर त्यांना सायकोलॉजिकल काउन्सिलिंगची गरज आहे. आपण नक्की ओळखायचं आहे. अशा लोकांना त्या पद्धतीनं योग्य ती ट्रीटमेंट देणे किंवा मार्गदर्शन करणे हे आपण नक्की करणं गरजेचं आहे.